पहिल्याच टर्ममधल्या पहिल्याच अधिवेशनात अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेले आमदार विक्रम पाचपुते आज आपल्यासोबत आहेत. नमस्ते. दादा, पहिल्याच निवडणुकीत तुम्ही आमदार झालात. या निवडणुकीत तुम्ही 2 दिग्गज साखर सम्राटांसोबत तुम्ही निवडणूक लढवलीत. ही निवडणूक विक्रम पाचपुतेंची नव्हती. ही निवडणूक बबनदादांची आणि कार्यकर्त्यांची होती. अवघ्या 16 दिवसामध्ये तुम्ही उमेदवार बदलतात आणि तोही निवडून येतो. उमेदवाराची कमाल नसते, ती सगळ्या परिस्थितीची कमाल होते. ती श्रीगोंद्याचा इतिहास पाहिला तर अनेक अनाकलनीय निकाल श्रीगोंदेकरांनी लावले. तर तुम्ही कोणत्या मुद्द्यावरून निवडणूक लढवली आणि जिंकली? ही निवडणूक मी सांगितलं ना, ही निवडणूक आम्ही कार्यकर्त्यांच्या जीवावरती लढली. म्हणजे जेवढं दादांचा प्रत्येक कुटुंबावरती जेवढा काय म्हणणार प्रभाव आहे, तेवढाच प्रत्येक कुटुंबाचा आमच्या राजकारणावर प्रभाव आहे. आमदारकीच्या काळात पुढील 4-5 वर्षांसाठी तुम्हाला श्रीगोंद्यामध्ये काय बदल घडवायचे आहेत? तर मागच्या पंचवार्षिकमध्ये आपण एक MIDC मंजूर करून घेतलेली, तर ती पूर्ण करणं आणि ती सुरू करणं हा सगळ्यात महत्त्वाचा टार्गेट असेल. पाण्याचा प्रश्न कसा सोडवला जाईल याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करतोय. नेते तुमच्या विरोधात निवडणूक लढवत होते, ते आता तुमच्यासोबत सत्तेत आहेत. तर ह्याचा तुम्हाला लॉंग टर्मसाठी फायदा होईल की तोटा येईल असं तुम्हाला? श्रीगोंद्यात विरोधात कोणी राहू शकत नाही, हे दुर्दैव. विरोधात फक्त पाचपुते राहू शकतात. मावा, गुटखा आणि बनावट पनीर या मुद्द्यांवरती तुम्ही विधानसभेत भांडलात. तर हे मुद्दे तुम्ही कसे सोडवणार आहात? पनीर, जो बनावट पनीरचा मुद्दा आहे, हा एकटा सरकार रिस्पॉन्सिबल नाही, ह्याला सर्वसामान्य पण रिस्पॉन्सिबल. हा सेल्फ अवेअरनेस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण कितीही प्रश्न मांडले तर ते पुढे जातो. श्रीगोंद्यात जास्त नेते असल्यामुळे विकास कामे खोळंबतात, हे तुम्हाला खरं वाटतं का? जिथे श्रेयवाद होतो तिथेही गडबड होते. आम्ही त्याला महत्त्व देत नाही, त्यामुळे अनेकदा अडचण होत नाही. पण काही काही ठिकाणी होतं. आता एकाच घटकामध्ये आलं, आता तसं पाहिलं तर महाविकास आघाडीकडे म्हणायला कोणी शिल्लक नाही. श्रीगोंद्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार हे एकत्र काम कसे करू शकतील? हे 2 घटक आहे. लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या स्टेजवरचे झाले, तर स्थानिक स्वराज्य संस्थेला रिप्रेझेंट करणारे लोक, या तालुक्याला रिप्रेझेंट करणारे, जिल्ह्याला रिप्रेझेंट करणारे आणि राज्याला रिप्रेझेंट, हे सगळे जर एका विचाराचे झाले ना तर काम करायला सोपं जातं. तुमच्या या राजकीय प्रवासामध्ये तुमच्या कुटुंबाचा किती आणि कसा साथ होतो? आई वडील हे मुलाला कायम धीर देत असतात, पण बायकोनीही धीर देणं खूप महत्त्वाचं असतं, भावानीही धीर देणं खूप महत्त्वाचं असतं. आणि योगायोगाने ते माझ्या कुटुंबात मला मिळालं. तुमच्या वैयक्तिक जीवनात तुम्हाला स्वतःबद्दल सर्वात जास्त अभिमान वाटणारा कोणता क्षण होता? कसं होतं, अभिमानाचा क्षण म्हणजे मी संतुष्ट झालो. मी पुढे नाही जाणार. त्यामुळे संतुष्ट जो व्यक्ती होतो त्याची प्रोग्रेस थांबते. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्हाला सर्वात मोठी अडचण किंवा सर्वात मोठा धक्का कधी बसला? घरच्यांच्या तोंडून ऐकायचो की लोक इन्व्हेस्ट बदलतात वगैरे, पण 10 ते 14, कारण 9 नंतर मी ॲक्टिव्ह झालो. 10 ते 14 या काळात अनेकांना आम्ही मदत केली होती. 14ला दादांचा पराभव झाला. आम्ही आमदार नव्हतो, आमच्या आर्थिक अडचणी चालू होत्या, कारखान्याचे प्रश्न चालू होते आणि त्याच्यामध्ये प्रापंचिकही अडचणी होत्या. या सगळ्यामध्ये मी लोकांना बदलताना पाहिलेलं आहे. दादा, साई कृपाचं नेमकं काय झालं? लोकांना अजूनही वाटतं की तुमच्याकडे साखर कारखाने आहेत. नाही, अजिबात नाही आहे. आम्ही ते युनिट दिलेलं आहे आणि इन प्रोसेस आहे. म्हणजे अजून त्याचं क्लोजर झालं नाही हा भाग आहे, पण त्यात आमचा 1% आम्ही ठेवलेला नाही आहे. कारण ज्यावेळेस आमच्याकडे होतं तरी आम्हाला चालवायला काही मर्यादा येत होत्या, मग ठेवून काय करणार? तुमच्याबद्दलची अशी कोणती गोष्ट आहे जी लोकांना, नागरिकांना नेहमीच चुकीची वाटते? मी खूप स्पष्ट बोलतो कधी. मला एखादी गोष्ट खटकली तर मला नाही पटली तर मी करत नाही. लोकांची इच्छा असते की समाजासाठी केलं पाहिजे. दुर्दैवाने ते माझ्याच्याने होत.